गुड मॉर्निंग. सो आज आहे दुसरा दिवस जुनागड येथे गिरनार क्षेत्रामध्ये आणि आता आम्ही चाललो आहे जटाशंकर या मंदिराला भेट देण्यासाठी. जिथे आपण उडणखटोलामध्ये बसलो होतो त्याच ठिकाणाहून जवळ 1 तास आम्हाला आतमध्ये चालत जायचं आहे. थोडंसं डोंगरावर आहे पण खूप स्टीप डोंगर नाही आहे जसा कालचा गिरनारचा होता. पण हा थोडंसं सरळ चालत आहे. तर 1 तास जाण्यासाठी आणि 1 तास येण्यासाठी असं हे 2 तासाचं टार्गेट आणि प्लस अर्धा तास एक्स्ट्रा. म्हणजे आम्ही परत येऊ 8:30पर्यंत घरी परत येऊ आमच्या हॉटेलवर आणि मग इथून पुन्हा सगळं पॅक करून आम्ही आज चेकआउट करून आमची दुपारची ट्रेन आहे. सो स्टे ट्यून विथ मी. आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स. आता वाजलेले आहेत 6:15 आणि आपण जाऊया दुसऱ्या यात्रेला. आपण चाललोय आता जटाशंकर या ठिकाणी जिथे शंकराचं स्वयंभू स्थान आहे. तर हा असाच रस्ता आहे आपल्याला जायचा आणि 1 तासभर लागेल जायला. आणि वरती नवदुर्गांचं पण देऊळ आहे ते आपण नंतर दाखवू. बघतो किती छान ते 2 आहेत. आता पहाट झाली ना तर आपापल्या घरी चालले. मोर पण दिसतील ना दिसले तर. मोर आहेत, माकडं आहेत. माकडं तर बेसुमार. कशी बघतात बघ. काय कोण आलं आमच्या इथे. जाऊन चुकतात म्हणा म्हणून त्यांनी ते लिहिलंय. जात असते वरचं पण एक आहे चुकायचं. रोपवे दिसतोय बा इथे. हा रोपवे आहे. झालं चालेल. हे हा जो पॉइंट आहे ना असं आपल्याला परिक्रमेमध्ये असे वाटा खूप लागतात. अच्छा. म्हणजे नदी जात असते आणि मग त्याच्यामुळे बूट एवढे भिजतात आणि मग तसंच चालायचं कायम. ह्याची नदीचं पात्र आहे ना म्हणजे पावसात फक्त येत असेल इथे. इथून नदी अशी रातकिड्यांचा आवाज. बापरे, बॅकग्राऊंड म्युझिकची गरज नाही अजिबात, एवढा जोरात आवाज आहे. हा मेन रस्ता सोडून आपल्याला ही वाट घ्यायची आहे का की जटाशंकरसाठी इथे आरो दिलेत. हे काहीतरी हनुमान धारा, इथून वर गेलं जाताना हनुमान धारा आहे. आय थिंक मग हेच असणार इथे जटाशंकर लिहिलं ना ॲरो करून. कॅमेरा वगैरे पण आहे. हळूहळू हे काय आपल्या मागेच म्हटलं खाली आवाज येतोय ना. हा जटाशंकर मंदिर कथास्थळ तरफ जावानो रस्तो. जवानो रस्तो. थोडं येतं गुजराती वाचायला. हे आता नवीन केलेत त्यांनी पावसानंतर, म्हणजे जातात ना पावसात. व्यवस्थित डायरेक्शन दिलेलं त्यांनी, ॲरोज असल्यामुळे कळतं. गिरनारला जसं आपण काल रोपवेने गेलो आणि मग पायऱ्याने गेलो तसं पहिल्या पायरीवरनं आपण जातो. तर हा आता आपण जे जटाशंकरला जातोय ना त्याच्याही पुढे जाऊन तसं पण गिरनारला जातात. तिथे पण स्टेप्स आहेत. फक्त तिथे स्टॉल्स किंवा असं दुकानं वगैरे नाही आहेत. आणि इथून असं हा रस्ता जो 1 तासाचा आहे तो एक्स्ट्रा होतो, म्हणजे त्या 1000 पायऱ्या एक्स्ट्रा होतात. तर इथून जाताना थोडं दमछाक आणि प्रॉपर लोकांना माहिती ज्यांना असेल त्यांनीच जावं, कारण तिथे मध्ये रस्त्यात कोणी मग आपल्याला सगळे सोबती कोण नसतात. असं ग्रुपने जावं किंवा मग माहिती असेल त्यांच्याबरोबर जावं. आणि जटाशंकरला काही लोक जटाशंकरला दर्शन घेऊन मग पुढे जातात. ओके. आणि आम्ही इथे पोचलेलो आहोत श्री जटाशंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी.
45 मिनिट्स लागलेत आम्हाला पोचायला इथे. जटाधारी शंकराचं हे मंदिर आहे आणि त्याच्यावरच राजेश्वरी पीठ हे एक देवी मातेचं मंदिर आहे. तिथे आज आम्ही चाललो आहोत. जस्ट ह्या मंदिराच्या मागच्या साईडलाच ते मंदिर आहे. मोराचा आवाज आलाय मस्त आता इथे. कुठे आहेस रे? जोरात आवाज आला ऍक्च्युली. आप नीचे बैठिए, मैं ये जरा दिए ले आता हूँ और फिर आपको चाय नाश्ता देता हूँ. नहीं चलेगा नहीं चाय नाश्ता पियो ना, नहीं किए होंगे ना आपने. नहीं हाँ तो फिर अभी सवेरे का टाइम है. चाय वालों को हम लोग से हो जाते हैं, वो है काम और मैं नाश्ता देता हूँ गाठी. अच्छा ठीक है. प्रसाद की तरह. फिर आया नहीं. चहा उठते. वर येऊन बसल्या वाटतं. हा बघ इथे. म्हणून त्याने आपल्याला हाक मारली. मस्त. इथे छान व्यवस्थित प्रसादाचं चहा आणि नाश्ता करून आम्ही निघालो आहे. जवळजवळ 7:45 झालेत. अर्धा तास आम्ही इथे खूप शांतपणे छान दर्शन घेतलं. अजिबात गर्दी नाही आहे. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो आहे. 7:45 म्हणजे आम्ही एक 8:30पर्यंत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचू. 8:45 पर्यंत. चला स्टे ट्यून विथ मी. जर का तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स. थँक्यू. चला आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. आता हा रस्ता व्यवस्थित आहे. एक 5-10 मिनटं लागली इथे पोचेपर्यंत. हां 10 ते 15 मिनटं. 10 मिनटंच ॲक्च्युली. सो आता आपण झुल्याच्या इथे आलेलो आहोत. उडन खटोला. मिशन कम्प्लीटेड. येस. जटाधारी शंकर देवांचं दर्शन घेऊन आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये परत चाललो आहोत. आणि उडन खटोलाला जिथे एंट्री आहे ना तिथूनच हे म्हणजे उडन खटोलाची एंट्री तिथे आणि आणि इथून सरळ आपण इथे जटाधारी शंकराच्या मंदिरात जायचा रस्ता आहे. तर आम्ही नरसिंह मेहता धाम या ठिकाणी राहिलो होतो. चला आता आम्ही चेकआउट केलेलं आहे इथून
आणि नाश्ता वगैरे करू, छान गुजराती नाश्ता, खमण आणि पोहे वगैरे. आणि मग स्वामी समर्थांच्या मठात जाऊ, पहिल्या पायरीवर जाऊ पुन्हा एकदा दर्शन घेण्यासाठी. आणि मग एक 11-11:30च्या दरम्यान इथून आम्ही स्टेशनसाठी जाऊ. दुपारची आमची ट्रेन आहे. चला लेट्स गो. तर आमचं इथे जे राहण्याचं कॉस्ट होती आजच्या ह्या सीझनप्रमाणे 1100 रुपये विथ AC. 1100 नसेल तर 400 रुपये कमी करतात. म्हणजे जर का AC नको असेल तर 400 रुपीज, 300-400 रुपीज कमी होतात. पण अगेन हे सीझनल रेट्स आहेत, त्यामुळे आम्हाला ह्या सीझनमध्ये हा रेट पडलेला आहे. हा एप्रिल महिना चालू आहे, त्यामुळे मेन सीझन जेव्हा असेल मेबी नोव्हेंबर-डिसेंबर थोडा कदाचित जास्त पण असू शकतो. आणि पण बेसिक राहण्याची सोय पण ठीक आहे, व्हेरी कन्व्हिनियंट. इथून 5 मिनटावर तुम्हाला रोपवे आहे. पहिली पायरी पण इथून 5 मिनटावर आहे, त्यामुळे इथून हे खूप व्यवस्थित छान अशी मोक्याची जागा आहे ही राहण्यासाठी. सो आता मी ब्रेकफास्ट करायला निघू पुढे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. आम्ही खाण्यासाठी इथे आलेलो आहोत. नेहमी हे चाचाजी खूप हे दीदीला ओळखतात. हे लोक नेहमी दीदी वगैरे त्यांची ग्रुप जो येतो तो नेहमी इथे जेवतो. चहा पण आहे. आपण आताच बसून ऊन नाही लागणार. कलर कैसे होता है रे इसका दिखाने के लिए? ऊन अलग से अच्छा पापड़ा फ्रेश पापडा बनवतो. अजून जलेबी किती छान दिसते. बाकी तो नहीं आने, अभी मई के एंड में आने वाली है. फेमस आम्ही पुन्हा आता पहिल्या पायरीच्या इथे आलो आहोत. आणि इथेच स्वामींचा मठ देखील आहे, तर तिथे पण थोडा वेळ बसून दर्शन घेऊ आणि मग आता आम्ही आलो आहे पुन्हा भवनाथ, श्री भवनाथ मंदिरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. जसं यात्रा सुरू करण्यापूर्वी आम्ही सगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं, तसंच आता निघायच्या दिवशी पण आम्ही सगळीकडे जाऊन दर्शन घेऊन मग आम्ही आमच्या रिटर्न जर्नीला सुरुवात करू. चले लेट्स गो. बाय बाय, सी यू. जय गिरनारी. आ रही हूँ. सगळ्यांनी छान सहकार्य केल्यामुळे थँक्यू. अरे वा, खूप खूप धन्यवाद. हो तुम्हाला धन्यवाद. तुमच्यामुळे आमची यात्रा सुखरूप झाली. हो एकदम. माझी पण इच्छा पूर्ण झाली. मला सगळ्यांना घेऊन जायचं होतं. धन्यवाद. मंडळ खूप आभारी आहे. हो. जय गिरनारी. जय गिरनारी. सगळं दाखवलं आणि जनता लॉन्चमध्ये आम्ही आलो आहोत. तिथे थाळी खाणार आणि संध्याकाळसाठी सगळं काही जेवण बांधून घेता येत असेल तर ते जेवून ट्रेनसाठी रवाना.
आईस्क्रीम आईस्क्रीम आईस्क्रीम. Cheers everyone. 3 cheers to us. Yes. यात्रीगण कृपया ध्यान दें, गाड़ी संख्या 19218 सौराष्ट्र जनता